आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये औरंगजेबाची कबर नसणार आहे, संतोष देशमुखांचं हत्याकांड नसणार आहे आणि कुणाल कामराचं गाणं देखील नसणार आहे। आजचा जो विषय असणार आहे तो मित्रांनो महाराष्ट्राच्या हिताचा विषय असणार आहे आणि मी पहिल्यांदा मनापासून तुम्हाला सांगतोय माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवतोय। काय नक्की विषय आहे मी एवढंच तुम्हाला बोलतोय, कळकळीने पहा आजचा व्हिडिओ। मित्रांनो आजची आपण जर का महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर ती महाराष्ट्राची परिस्थिती आतलं राजकारण आपल्याला कळत नाहीये, आतमध्ये गोष्टी काय चालू आहे हे आपल्याला कळत नाही। आपल्याला फक्त वरच्यावर काय कळतंय, औरंगजेबाची कबर, संतोष देशमुखांचा हत्याकांड व कुणाल कामराचं गाणं, मग ह्या कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टी इथं बलात्कार झाला, मग त्याच गोष्टी झाकण्यासाठी मग सगळ्या गोष्टीवर काहीतरी अजून एक नवीन गोष्ट येते। ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना आपले जे मूळ मुद्दे आहेत ते आपल्या बाजूला राहतात आणि त्याच्यावर राजसाहेब प्रत्येक वेळेला बोलतात की हे सरकार जे आहे ते काय करतं, जे मूळ मुद्दे आहेत त्याच्यावर जेव्हा सामान्य माणूस बोलतो तर त्याला हात घालण्यासाठी म्हणून अजून एक नवीन काहीतरी फालतू मुद्दा घेऊन येतात आणि मग तो फालतू मुद्दा आल्याच्यानंतर आपण त्याच्या मागे भरकटलं जातो, आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो आणि जो महाराष्ट्राचा विकासाचा मुद्दा आहे, जो मूळ मुद्दा आहे, जे हे लोक कामं करत नाहीत, ह्यांना प्रश्न आपण खरे विचारले पाहिजे, हे प्रश्न आपण विचारत नाही, ते मुद्दे आपल्या बाजूला राहतात। ते कुठले मुद्दे आहेत त्या सगळ्या गोष्टींवर मला तुमच्याशी आज बोलायचं आहे। कदाचित येत्या गुढीपाडवा वेळेला राजसाहेब ठाकरे देखील हेच मुद्दे घेऊन आपल्या समोर येतील असं मला वाटतंय। आपण जर का पहिला विधानसभेची निवडणूक होती, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 2-3 महिने आधी 1500 रुपये लाडक्या बहिणीला द्यायचं हे या सरकारने सुरू केलं, एकनाथ शिंदेंच्या सरकारने सुरू केलं आणि मग त्याच्यानंतर त्याचाच कुठेतरी ट्रेंड असं म्हणता येईल किंवा मग ईव्हीएमचा झोल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे लोक जिंकून आले। पण जिंकून येण्याच्या आधी ह्या लोकांनी जाहीरनाम्यामध्ये काय काय गोष्टी सांगितल्या होत्या आणि जिंकून आल्यानंतर आम्ही काय करू ह्या गोष्टी आपण तेव्हा वाचल्या होत्या, काँग्रेसच्या असतील किंवा मग ह्यांच्या असतील, बीजेपीच्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण वाचल्या आणि त्या गोष्टी वाचल्याच्या नंतर आपण तिथपर्यंत फक्त खुश होत गेलो की अरे हे लोक 2100 देणारे जिंकून आल्यावर महायुती हे काँग्रेसवाले बोलतात आम्ही 3000 रुपये देणार। ह्या सगळ्या यांचे जाहीरनामे आपण पाहत होतो, या जाहीरनाम्यामध्ये आपण नीट वाचलं असेल तर मला तुम्हाला ते जाहीरनामे खरं वाचून दाखवायचे आहेत। हे बीजेपीने आता जिंकून आली बीजेपी म्हणून त्याच्यामुळे बीजेपीचा जाहीरनामा मी तुम्हाला सांगतो। पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो कृषी आणि शेतकरी कल्याण। आता मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, ही जी हे मुद्दे जे आहेत ना हे जाहीरनाम्यामधले ते ना मला असं वाटतं भरपूर वर्षापासून निवडणुकीसाठी हेच मुद्दे प्रत्येक वेळेला जाहीरनाम्यात घेऊन येतात प्रत्येक जण आणि ते आज हे पूर्ण होत नाही। याच्यावर आपण विचार केला पाहिजे, आपण विचार करणं गरजेचं आहे की आपण सामान्य माणूस कुठे चुकतोय। म्हणजे आपण जर का प्रत्येक निवडणुकीमध्ये हेच मुद्दे घेऊन जर का निवडणुकीला सामोरे जाणार असू तर आपण कुठे पुढे चाललोय का नक्की, ह्या गोष्टीकडे आपण नीट पाहणं गरजेचं आहे। आता पहिला मुद्दा बघा काय यांनी दिलेला आहे, कृषी आणि शेतकरी कल्याण, शेतकऱ्यांसाठी करते कर्जमाफी करणार। हा मुद्दा, हा विषय हा आज कित्येक वर्ष झालं हा आपण ऐकतोय की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात येईल। हा विषय आजपर्यंत कुठल्याच सरकारला करता आलेला नाही। ते उद्धव ठाकरेंचं सरकार असेल तेव्हा देखील हा विषय झालेला नाही। ते उद्धव साहेब गेले होते तिकडे त्या शेतकऱ्यांमध्ये आणि जाऊन विचारलं तुम्हाला हे भेटलं का, ते नाही आम्हाला काय भेटलं नाही। हा मोदी पण गेलो होतं तेव्हा पण त्याला विचारलं तर ते बोलले नाही नाही आम्हाला काल काय सिलेंडर आलं। या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय जेव्हा हे नेते जातात तेव्हा त्यांना काहीतरी दिलं जातं आणि ते लोकांसमोर मांडण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात। पण जर का तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमचे शेतकरी असेल गावचे त्यांना विचारा त्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे का, ही झाली जरी असेल तर काही प्रमाणातल्या शेतकऱ्यांचे झालेत, पूर्ण अगदी झालेले नाही आणि जे हातावर बोटावर मोजण्या इतक्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या ह्या कर्जमाफी झालेल्या आहेत आणि ते पण पूर्णतः झालेलं नाही। तो मुद्दा राहिला। दुसरा सिंचन प्रकल्पासाठी गती वाढवणे। आता ह्या मुद्द्यात आपण जर का आपण पाहिलं इथं शेतकऱ्यांना आत्महत्या करतात, त्यांना त्यांच्या स्वतः कर्जमाफीमध्ये तुम्हाला सवलत देता येत नाही तर तिकडे ते लोक हे काय करणार। दुसरा मुद्दा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादक वाढवणे। हे कोण करणार, आपापली शेतकरी काय करतोय, आपापली शेती आपण करतोय। हे लोक त्यांच्यासाठी काय करतात, हे लोक त्यांना काय देत आहेत, शेतकऱ्यांना काहीच देत नाही। आपला शेतकरी आपला स्वतः काम करतोय, कष्ट करतोय, उलट जेव्हा ते विकायला जातात सगळ्या गोष्टी ते जे पिकवलेल्या आहेत त्या विकताना त्यांना किती त्रास होतो। ह्या सगळ्या गोष्टीवर सरकारने आजपर्यंत कधी केलं नाही। मग ते आधीचं सरकार असेल किंवा आत्ताचं, आपण ह्या गोष्टीवर खरं बोलत नाही। ह्या गोष्टीवर मला असं वाटतं मित्रांनो प्रत्येकाने बोललं पाहिजे आणि हे विषय हे सरकारला विधानसभेत तर विचारतात विपक्ष आणि त्याच्यानंतर ते विधानसभेमध्ये प्रश्न विचारल्याच्या नंतर ते प्रश्न जेव्हा गरम होतात तेव्हा मग कुणाल कामरा, मग औरंगजेबाची कबर ह्या सगळ्या गोष्टी आणल्या जातात। त्याच्यामुळे आपण या मूळ मुद्दे जे असतात ते विसरून जातो। तर पुढे बघा महत्त्वाचे सगळे विषय मित्रांनो आणि मला असं वाटतं हे सगळे विषय हे तुम्हाला कळणं सामान्य माणूस म्हणून गरजेचं आहे। तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना या गोष्टी तुम्ही सांगा खरं की महायुतीचं सरकार आल्याच्यानंतर ह्या गोष्टी होणार होत्या पण अजूनही झालेल्या नाहीयेत। तर ह्या गोष्टी ज्या त्याची सुरुवात देखील झालेली नाहीये।
उद्योग आणि रोजगार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आजपर्यंत प्रत्येक जण तेच बोलतात, आम्ही रोजगार देऊ, आम्ही उद्योग धंदे आणू। आजपर्यंत प्रत्येक इथून उद्योगधंदे जातात बाहेरच्या राज्यामध्ये, काही लोकांना रोजगार मिळणार। आता 25 लाख लोकांना, मुलांना, तरुणांना रोजगार देणार होते। 25 लाखामधले मला सांगा तुमच्या आजूबाजूला कोणाला सरकारी नोकरी मिळाली की सरकारकडून कुठला याच्यातून नोकरी मिळाली? 25 लाख कुठे? 25 लाखाचा आकडा आणि कुठे एक नोकऱ्या मिळाल्या नाही, लोक बेरोजगार म्हणून राहतात। मित्रांनो, भरपूर माझ्या डोळ्यासमोर किती उदाहरण आहेत। झोमॅटोमध्ये काम करतात, नाही तर कुठेतरी काहीतरी डिलिव्हरीचे काम, कुठे हेल्पर म्हणून काम करतात, हे तरुण बेरोजगार, हे बाहेरचे लोक येतात त्यांना नोकऱ्या मिळतात। ह्या सगळ्या गोष्टीवर आपण प्रश्न विचारत नाही सरकारला आणि त्याच्यामुळे मित्रांनो काय होतंय की सरकार देखील आपलं काम करत राहतंय। त्यांचं मग लोकांनी प्रश्न विचारला किंवा मग अधिवेशनात प्रश्न विचारले की मग सरकार काय करतं, हे असं बाकीचे जे चिंदी प्रकरण आहेत, जे लोकांनी त्याच्यावर चर्चा करावी अशा प्रकरणं बाहेर आणतात आणि मग त्याच्यावरच आपण भर टाकतो आणि बाकीचे विषय आपले राहतात बाजूला। दुसरं मित्रांनो, स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणं, म्हणजे एखादा नवीन व्यवसाय एखादा मुलाला सुरू करायचा असेल आपल्यासारख्या, तर त्यांना स्टार्टअप करून देणार। आता त्यासाठी काय करतं सरकार, तुम्हाला स्टार्टअप करायचं, तुम्हाला माहिती आहे कुठे जायचं, काय करायचं, मला स्टार्टअप करायचं, चला मला कुठल्या गोष्टीचं एक बिझनेस मला सुरू करायचा आहे, मला काय करायचं, त्यासाठी तुम्ही काय करताय सरकार, ह्याच्या तुम्ही जाहिराती का नाही लोकांपर्यंत पोहोचवत आहे? जरा तुम्ही सुरू केलं असेल पण त्याची माहिती मला कधी कळणार? जसं मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुमच्या सरकारने खरं ते ॲडव्हर्टाईज करणं गरजेचं, तुम्ही फक्त बॅनरबाजी करून तुमचा पक्ष तुम्ही पोचवतात, तसंच ह्या जाहिराती पण पोचणं गरजेचं आहे की बाबा रे तरुणांसाठी अशा अशा स्कीम आहेत आणि अशा अशा स्कीम तुम्ही त्याचा लाभ घ्या। ह्या पोचवणारच नाही, हे यांच्या फक्त कार्यकर्ते असतात ना, त्यांच्या आजूबाजूचे फिरणारे असतात, त्यांच्याचपर्यंत ह्या स्कीमा पोचतात आणि हे परप्रांतीयातून येतात ना, ह्यांच्यापर्यंत ह्या स्कीमा पोचतात। मित्रांनो, पुढे युवकांसाठी रोजगाराची संधी, तेच युवकांसाठी रोजगाराची संधी, कुठेही युवकाला रोजगार मिळाला नाही, कुठलाही। मी तुम्हाला सांगतो ना, साधा यांच्या मागे फिरणारा कार्यकर्ता असतो ना, ह्याला देखील रोजगार मिळत नाही का? तर हा कार्यकर्त्याला रोजगार दिला तर ह्यांच्याबरोबर फिरणार कोण? आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार करून, म्हणजे ह्या कार्यकर्त्यांना ती सवय लावली असते घाणेरडी, ह्याच्याकडून पैसे घे, त्याच्याकडून पैसे घे, त्या खंडणीचं ते प्रकरण तुम्हाला माहिती असेल, ह्याच्याकडून जाऊन खंडणी घेऊन मग ह्याला काहीतरी पर्सेंटेज नाही, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। हे रोजगार काय देणार? पुढे येतो मित्रांनो, आरोग्य आणि शिक्षण। ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य सेवा सुधारणा। आता ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आरोग्य सुधारणा म्हणजेच हॉस्पिटल जे आहेत, म्युन्सिपालिटी हॉस्पिटल। आता राजसाहेबांनीमध्ये एक विषय घेतला की या म्युन्सिपालिटी हॉस्पिटलमध्ये बाहेरून लोक जास्त परप्रांती येतात आणि त्याच्यामध्ये हे मराठी लोक आपले जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्या लोकांना नीट सेवा मिळत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो। आता मी तुम्हाला मध्ये एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, माझी बायको जेव्हा गरोदर होती तेव्हा मी म्युन्सिपालिटीमध्ये तिचं ॲडमिशन केलं। माझ्या बायकोसोबत 2-3 मराठी जण असतील फक्त, बाकी सगळे परप्रांतीय, मुसलमान असतील, मग ते भैया असतील, हे सगळे लोक तिकडे, आणि त्यांना 1-2 मुलं ऑलरेडी येतात, 1-2 मुलांना घेऊन असे येतात। मग ते म्युन्सिपालिटीमधले कर्मचारी त्यांच्यावर भडकतात, कुठे त्यांना राग काढायचा, मग ते मराठी माणसावर राग निघतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात। ह्यात आता परवाची गोष्ट आहे, माझा एक मित्र आहे, त्याच्या वडिलांना सायन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला गेलो रात्री 10 वाजता। तिकडे ॲडमिट करायला गेलो असताना एवढी तिकडे गर्दी, तिकडे मुसलमान एवढे भरलेले, तिकडे परप्रांती एवढे भरलेले, आणि एका बेडवर 2-2 पेशंट्स तिकडे कसे राहतील? त्या लोकांना तिकडे आतमध्ये 1-2 पेशंट आतमध्ये, पेशंट बरोबर तिकडे माणसं, आणि त्याच्यामुळे तिकडे कसे राहणार ह्या सगळ्या प्रश्नांना बोलतात ना, कोण तिकडे विचारतच नाही। तिकडे ते स्टाफ सिक्युरिटी असतात ना, ते काय ते पोलीस वगैरे, ते लोक उलट त्यांच्यावर चढतात। ह्या सगळ्या गोष्टी का? तर सरकारीमध्ये, आणि तिकडे तुम्हाला नीट सुविधा देऊ शकत नाही, तर तिकडे तुम्ही आरोग्यावर काय गोष्टी करणार? त्या पुढे दिले सुधारणा आणि या सगळ्या गोष्टी, तिकडे साला बेड मिळत नाही त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये, आणि तिकडे खाली लोक झोपतात, जिकडून चालतो ना आपण तिकडे खाली झोपतात। त्या केम हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा परिस्थिती, ते टीबीचे सगळे पेशंट असेच पडलेले आहेत। लोक तिकडे सरकारीमध्ये जात नाही कारण अशा सुविधा नाहीत, आणि तुम्ही आजपर्यंत आपण कधी भरपूर वर्षापासून ऐकतोय ह्या सुविधा देणार, पण आजपर्यंत सुविधा दिलेल्या नाही। एका बेडवर 2-2 पेशंट, आणि मला खरंच हे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, बाहेरचे जे परप्रांती येतात ना त्यांचा इथं इलाज केला जातोय, महाराष्ट्रावर ते दर्पण येत आहे, महाराष्ट्रावर तो लोड येतोय। मला असं वाटतं ह्या सरकारने त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की बाबा रे तुमच्या राज्यातून तुम्ही येतात ना इथे, मग तिकडचं त्यांच्यावर काहीतरी एक पैशाचा टॅक्स लावा, त्यांच्यावर काहीतरी पैसे घ्या। सरकारी जर असेल तरी तुम्ही बाहेरून येता, तुमचं आधार कार्ड इकडचं तुम्ही खोटे बनवतायत एकतर, आणि ते आधार कार्ड बनवून पण तुम्ही अगोदर पण जुने आहात का रहिवासी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या हॉस्पिटलमध्ये खरं तर भरती करणं गरजेचं आहे, किंवा भरती तर करा पण तिकडे ट्रीटमेंट करताना त्यांच्याकडून पैसे घेणं गरजेचं आहे, म्हणजे पुढच्या वेळेला ते लक्षात ठेवतील की साला नाही आम्ही येऊ शकत तिथे। आणि ह्या गोष्टी त्यामुळे आपल्याला त्रास होतोय, मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास होतोय। मित्रांनो, पुढे बोलतो, व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो, पण माझी विनंती आहे
आज पहिल्यांदा काहीतरी नवीन बोलण्याचं करण्याचं मी ट्राय करतो। तुमचा पाठिंबा द्या, कारण ह्या गोष्टी महाराष्ट्रातल्या खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत समजणं पोहोचणं गरजेचं आहे। त्यामुळे बोलते तुम्ही कृपया वैतागू नका, खरं महाराष्ट्रातले प्रश्न आहेत आणि ते प्रश्न मला असं वाटतं प्रत्येक यूट्यूबर्सनी प्रत्येक लोकांनी तुमच्यापर्यंत मांडणं गरजेचं आहे, जे मी आजपासून मांडण्याचा बोलताना प्रयत्न करतोय। कुठे चूक होत असेल तर माफ करा। दुसरी चौथी गोष्ट आहे पायाभूत सुविधा, रस्ते पूल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणा। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्ही तुमच्या रस्त्यावर चालला मुंबईमध्ये, माझाच चालला, मी तुम्हाला दाखवणार ते पण मुंबईमध्ये चालत असं रात्री संध्याकाळच्या वेळेला मुंबईमध्ये चालून दाखवा, तिकडे चालायला जागा नाही रस्त्यावरून, तिकडूनच गाड्या जातात, तिकडूनच सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या तिकडून फेरीवाले सगळे फेरीवाले आमच्याकडे, मी तुम्हाला तो व्हिडिओ कधी दाखवेलच, तुम्हाला जर का पाहायचं असेल व्हिडिओ मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला तो व्हिडिओ देखील दाखवेल। माणसांना तिकडूनच जायला जागा, एक दोन काय ते गरोदर बायका पण मी बघितल्या, म्हाताऱ्या बायका माणसं चालतात त्याच रस्त्यावरून, एकाच रस्त्यावरून गाड्या पण चालतात, त्याच रस्त्यावरून माणसं पण चालतात। तिकडे नाही का ते आपलं याचं ना ते झेब्रा क्रॉसिंग नाही का, काय नाही, कुठल्या गोष्टी नाही, सिग्नल असाच लागलेला लोक पाळत नाहीत। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं स्मार्ट सिटी करू असं सरकार सांगते, कधीपासून सांगते, अजून स्मार्ट सिटी सोडा, तिकडे त्या मेट्रोच्या नादामध्ये सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि सगळ्या लोकांना त्रास होतो, त्याचा ट्रॅफिक एवढा जाम होतो, ह्या सगळ्या गोष्टी होतो। आणि मग तिकडे काय आहे, ह्या लोकांना जेव्हा खड्डे बिड्डे पडतात ते चालतं, पण इकडे 2 व्हीलर 4 व्हीलरमधून जे पोलीस असतात ना, ते ट्रॅफिक कंट्रोल करायचं सोडून हे लोकांना पकडण्यासाठी, 2 व्हीलर आणि 4 व्हीलरला पकडण्यासाठी हे ट्रॅफिक पोलीस तिकडे असतात। अरे हे परप्रांतीयमधून एवढे रिक्षा झालेत ना महाराष्ट्रामध्ये, ते येतात साला इथं रिक्षा चालवत आहेत, त्या रिक्षांवर कोणी बंदी घालायला तयार नाही। मध्ये ते रिक्षाचं काहीतरी काढलं होतं, 5000 रिक्षा पकडले, त्यातल्या 2500 रिक्षांवर बंदी घातली, ते रिक्षा अनधिकृत होत्या। हे असे तुम्ही सर्वे करा ना, हे रिक्षा असे बंद करा ना, काहीतरी कायदा काढा ना, ह्या रिक्षा ज्यांनी कमी होऊ शकतात, जिथे मराठी माणसाच महाराष्ट्रात रिक्षा चालू शकतात। ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार सरकारने करणं गरजेचं, जे आहे ते राहू द्या, पण जे आहे ते नियंत्रित तरी ठेवा, तुम्ही एक्स्ट्रा काही करू नका, पण जे आहे ते तरी नियंत्रित ठेवा। पुढचं स्मार्ट सिटी, मी जसं तुम्हाला सांगितलं स्मार्ट सिटीची अंमलबजावणी कुठे झाली। स्मार्ट सिटी या महाराष्ट्रात एकाच ठिकाणी झाली, ती म्हणजे नाशिकमध्ये, आणि मनसेची जेव्हा सत्ता आली होती तेव्हा। दुसरी मला स्मार्ट सिटी या महाराष्ट्रात मला दिसलीच नाही आजपर्यंत। तुम्हाला काय वाटतं, ह्या महाराष्ट्रात नवनिर्माण सेना जेव्हा मनसेची जेव्हा सत्ता आली होती, जी महानगरपालिका होती, साला महानगरपालिका पहिली अशी असेल त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, राजसाहेब ठाकरे ओरडून सांगतात। आता देखील मला असं वाटतं संदीप जोशी आम्ही आता काय मगाची मुलाखत बघितली, त्यांना हे सगळे प्रश्न विचारले, कुणाल कामराणे या सगळ्या गोष्टी, ते बोलले ह्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला बोलायचंच नाही, आम्हाला लोकांच्या कामावर बोलायचं, आणि खरं हे गरजेचं आहे। तुम्ही साला ह्याच्यामध्ये पडूच नका। आता मी पण देखील जास्त ते करणार नाही ह्या गोष्टी, मला असं वाटतं ना हे लोकांपर्यंत, पण कसं आहे लोकांना पण तेच पाहिजे, त्यामुळे मला ते बनवावं लागतं। मग ह्या असे व्हिडिओ बनवले लोक किती रिस्पॉन्स देणार मला बघायचंच आहे। जर का तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर मी असे व्हिडिओज पण बनवत जाईल, पण लोकांना ते कुणाल कामरा लोकांना ते औरंगजेबाची खबर ह्याच गोष्टी पाहिजे, कारण त्यांना भडकवडायचं लोकांना, ह्या सरकारच्या सगळ्या सुपारी घेऊन बसलेलं सुद्धा बोलत असतात, ह्या लोकांना भडकवायचे असतात, त्या लोकांना तेच बोलायचं असतं। पुढे बघा पर्यावरण संरक्षण, वन संवर्धन स्वच्छता अभियान आता हे मोठं आपलं जर का बोरवलीचं नॅशनल पार्क तुम्ही पाहिलं तर तिकडे वन संवर्धन, तिकडे तर साला फिरायला पण भेटत नाही, म्हणजे आपण तिकडेच गेलो आतमध्ये तरी तिकडे वाघ आहे, चित्ता आहे, ते त्याच्यामुळे आतमध्ये जाऊ नका, रात्रीचं फिरू नका, तिकडे आतमध्ये कुठं शूटिंगला गेलं समजा काश्मीराला तर तिकडे देखील पकडतात, आम्हाला 1-2दा पकडलं होतं तिकडे। म्हणजे तुम्ही सुविधाच देत नाही, तिकडे जाण्यासाठी काही गोष्टीच नाही आहे, किंवा मग बोलतात ना निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा, तर ते नॅशनल पार्क बघून वैताग आलाय, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करणार आहे का, कधीच नाही। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता हा मुद्दा आलाय म्हणून, माझा जन्म 1995चा, माझा जेव्हा जन्म झाला त्याच्या 1-2 वर्ष आधी माझ्या आईवडिलांनी नॅशनल पार्कजवळ एक घर घेतलं होतं, तिकडे कांदवली ईस्टला ते घर घेतलं। त्या घर घेतल्याच्या नंतर 2-3 वर्षात ते घर पाडलं गेलं, सरकारकडून पाडलं गेलं। आता ही गोष्ट नीट लक्षात घ्या, हा विषय खूप महत्त्वाचा आहे, हा विषय विधानसभेत अजूनही चालतोय, कधीपासून चालतोय, 97चा मुद्दा, 97ला तोडलं, तो मुद्दा अजूनही चालतो। 97ला तोडल्याच्या नंतर सरकारने 2000 साली एक नियम काढला की 7000 रुपये घरपट्टी भरा, तुम्हाला रूम दिले जातील, आणि त्याच्यानंतर 2000 साली ज्यांनी पैसे भरले 7000 रुपये, आम्ही भरले नाही कारण आम्हाला वाटलं की देतील का नाही काय माहिती, ज्यांनी भरले त्यांना 2008 साली रूम देण्यात आले। कांदवलीला ज्यांचे रूम तिकडे तुटले होते त्यांना पवईला चांदवलीला तिकडे रूम देण्यात आले। तिकडे रूम देण्यात आल्याच्या नंतर त्यांना आम्हाला वाटलं की अरे आम्हाला भेटेल, मग तिकडे परत ती स्कीम काढली 2008ला, म्हणून आम्ही 2008ला पैसे भरले, आणि त्या 2016ला नावं आली, 2016ला नाव आलं, आम्हाला वाटलं आता आम्हाला देखील रूम भेटेल, पण मित्रांनो ते रूम अजूनपर्यंत भेटतं, आज 2025 चालू आहे, आता 25 चालू झालं, अजून ते रूम भेटतं। म्हणजे विचार करा
एक रूम मिळण्यासाठी आमचाच रूम, आम्ही आज इतक्या वर्षाला भाड्याने राहतोय, आमचा एक रूम मिळण्यासाठी माझी एक पिढी गेली. माझ्या वडिलांपासून ते प्रयत्न करत होते, आज मला प्रयत्न करायला लागतो त्या गोष्टीचं. हे विधानसभेमध्ये चालू आहे. आत्ता सप्टेंबरमध्ये ती गोष्ट होती की पूर्ण क्लिअर होईल विधानसभेच्या आधी, निवडणुकीच्या आधी, पण तरी तो मुद्दा अजूनही लोक काय बोलत नाही, त्याच्यावर चर्चा नाही. ह्या सगळ्या गोष्टी कोणाला प्रश्न विचारत नाही. तिकडचे लोक एकवटत नाही, कारण ते अडाणी आहेत. त्या लोकांना शिक्षण नाही आहे, त्या लोकांना शिक्षित नाही आहेत. ते लोक कोणावर बोलणार, काय कोणाला प्रश्न विचारणार, कोणाकडे जायचं, ह्या गोष्टी माहितीच नाही आहे. आणि त्याच्यामुळे जो पहिला बिल्डर होता ज्याने घर बांधलं होतं 2000 साली, त्याने काय केलं, तिकडच्या 2008ला ज्यांना रूम भेटले त्यांना सुविधा नाही पाण्याची, त्यांना लाईटीची सुविधा नाही, सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे त्याच बिल्डरला दुसऱ्यांदा जेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्या बिल्डरने काहीतरी फ्रॉड केलं, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग तिकडून सरकारने आता या म्हाडाच्या एंटर केल्या. अजून तो रूम भेटलेला नाही आम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय, हे सरकारचं कामं सांगतोय. जसं राजसाहेब सांगतात ना 14 वर्ष लागलं तो वरळीचा सिलिंग बनण्यासाठी, तर हे सरकारचं मी तुम्हाला काम सांगतोय. जे 97ला तोडलेलं, आज आमची एक पिढी गेली, अजून आम्हाला ते घर भेटलेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं सरकारला विचारणं गरजेचं आहे आपण. आणि पुढचं तर आपल्याला माहिती आहे, कॉमन गोष्ट आहे, लाडकी बहीण 1500चे 2100 मिळणार होते, ज्येष्ठ नागरिकांना 1500चे 2100 रुपये मिळणार होते. अजून त्याच्यावर काय बोलायला तयार नाही. आपल्याला 1500 मिळतात त्यातच आपण खुश आहे. ह्या सगळ्या गोष्टींची जी चुकीची सवय लावली आहे पैसे देऊन, ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शनला चला अनलिगल 2000 रुपये वाटायचे, त्यापेक्षा इथं 1500 जर का वाटणार असेल तर मग काय फरक पडतो, असे मग मतं मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण खरं विचार करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी 15000 रुपये देणार होते, किंवा मग विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी त्यांना दरमहा 10000 रुपये देणार होते. ह्या सगळ्या गोष्टी आपण कोणाला माहिती आहे, कोणाला पैसे मिळत आहे, कोणाला नाही मिळते. आज लाडक्या बहिणीला देखील सर्च करतायत की ही बाबा त्याच्यासाठी योग्य आहे का, पात्रता आहे का तिची, तरच तिला ते पैसे देणार. वोटिंगच्या वेळेला तुम्ही असं नाही करत, ज्याच्याकडे वोटर कार्ड आहे त्याला द्या पैसे. मग तुम्ही आता पैसे द्यायचं हे मुळात चुकीचं आहे, कारण मग त्यांना ना आपण काय करतोय, ती सवय लावतोय. ही खरं चुकीची गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर राजसाहेब ठाकरे मला असं वाटतं येणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रश्नावर आणि मराठी माणसावर, हिंदुत्वावर आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या रखडल्यात, ज्याच्यावर लोक बोलायला तयार नाही, जे मी तुम्हाला वाचून दाखवलं, त्या गोष्टींवर मला असं वाटतं राजसाहेब आता या गुढीपाडव्याला बोलतील. आणि आपण खरं या गोष्टीवर बोलणं गरजेचं आहे. बाकीच्या या फालतू गोष्टींवर न विचार करता, न बोलता, आपण स्वतः जेव्हा आपली आई जेव्हा बाजारात जाते भाजी घ्यायला, तेव्हा भाजी घेताना आपली आई स्वतः त्या बोलतात ना दुकानवाल्याला बार्गेनिंग करते की मला हे एवढ्यालाच दे, तेवढ्यालाच दे. तेव्हा आपण बार्गेनिंग करतो. पण आपण एवढं मोठं सरकारांच्या हातात देतोय, पण आपण त्यांना सदा प्रश्न विचारू शकत नाही. ह्या गोष्टी आपण कुठेतरी समजणं गरजेचं आहे. आज पुण्याच्या लोकांना मी मानतो, पुण्यातल्या लोकांना ते नगरसेवक असतात ना, त्यांना देखील त्यांच्या नरडावर बसून कामं करून घेतात. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला असं वाटतं आपण देखील शांत न बसता ह्या सगळ्या गोष्टी ह्या सरकारकडून घेणं गरजेचं आहे. आणि या सरकारला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण ह्यांना आपण बसवलेलं आहे, हे आपल्यामुळे बसलेले आहेत. ह्या गोष्टी आपण नीट समजणं गरजेचं आहे. आपण फक्त आपल्या कामातच न राहता, कारण कसं आहे, आपण जर का सोडून दिल्या या सगळ्या गोष्टी तर मग हे लोक देखील आपल्याला वाऱ्यावर सोडून देतील. ह्याचा नीट विचार करणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या संदर्भात काय निर्णय होईल आपले राजसाहेब ठाकरे बोलतीलच. राजसाहेबांना मी का मानतोय, कारण नाशिकची कामं असेल, एक ब्ल्यूप्रिंट जी आहे पक्षाची, जी पहिला भारतामध्ये कोणी आणली असेल ती फक्त राजसाहेब ठाकरे. ज्यांच्याकडे सत्ता नाही पण महाराष्ट्राचं विजन आहे, अशा लोकांना आपण संधी देत नाही आणि अशा लोकांना आपण नावं ठेवतोय. खरं त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेल. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गुढीपाडव्याला राजसाहेबांच्या आपण नक्की भेटूयात. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.